यंदा 19 एप्रिल 2026ला आलेली आहे अक्षय तृतीय. अक्षय म्हणजेच कधीही क्षय न पावणारी, कधीही न संपणारी आणि म्हणूनच या अक्षय तृतीया तिथीचा महत्त्वसुद्धा कधीच ना संपणारच आहे. कारण अक्षय तृतीयेचा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. त्यामुळे जर तुम्हाला नवीन घर, वाहन किंवा कुठल्याही नवीन खरेदी करायची असेल तर त्यासाठी 19 एप्रिल अर्थात अक्षय तृतीया अत्यंत उत्तम दिवस आहे. तुम्हाला नवीन काम सुरू करायचं, त्याचबरोबर काही नवीन गोष्टीचा शुभारंभ करायचा आहे तुमच्या आयुष्यामध्ये, त्यासाठी तुम्ही अक्षय तृतीयाचा दिवस निवडू शकता, जी यंदा आलेली आहे 19 एप्रिलला. 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला कुठलाही मुहूर्त बघण्याची गरज नसते. या दिवशी तुम्ही लग्न, साखरपुडा, मुंज किंवा इतर कुठलेही धार्मिक शुभकार्य करू शकता. त्यासाठी तुम्हाला काहीही बघायची गरज नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला जर अक्षय तृतीयेचा खरा लाभ घ्यायचा असेल, या तिथीचा लाभ घ्यायचा असेल ना, तर या दिवशी तुम्ही जप, होम, दान या गोष्टी जर केल्या तर त्याचं पुण्य अक्षय असतं. म्हणजेच कधी न संपणारं त्याचं पुण्य असतं. बरं, अक्षय तृतीयेचा महत्त्व इतकंच नाही आहे बरं का, तर अक्षय तृतीयेच्या दिवशी परशुराम जयंतीसुद्धा असते, बसवेश्वर जयंती असते, हयग्रीव जयंती असते, नारायण जयंती असते. इतकंच नाही, अन्नपूर्ण जयंतीसुद्धा असते. आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी गॅसच्या शेगडीची पूजा करायला सांगितली जाते. सकाळी उठल्याबरोबर गॅस लावण्याआधी गॅस स्वच्छ करून, पुसून, हळदी कुंकू, फुलं वाहून गॅसच्या शेगडीची पूजा करावी म्हटलं जातं. कारण ती अन्नपूर्णेचीच पूजा केल्यासारखं असतं. अन्नपूर्णेची पूजा या दिवशी आवर्जून केली जाते. तुमच्या देवामध्ये छोटी अन्नपूर्णा असेल तर त्या अन्नपूर्णेची पूजा तिला संपूर्ण सागर, संगीत, नैवेद्य या दिवशी आवर्जून दाखवावा. या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा काही उपाय केले जातात. ते बघूनच आपण पुढे पण भगवान श्रीकृष्ण असं अर्जुनाला सांगतात की अक्षय तृतीय ही जी तिथी आहे, या तिथीला करण्यात आलेले दान, हवन तसंच देव आणि पितर यांच्या प्रती केलेलं जे कार्य आहे ते कधीही व्यर्थ जात नाही. ते अविनाशी असतं, कधीही संपत नाही. म्हणून पितरांसाठी सुद्धा दानधर्म अक्षय तृतीयेच्या दिवशी केला जातो. आयुर्वेदातील औषधी वनस्पतींची लागवड या मुहूर्तावर केल्याने त्यांची वृद्धी होते. यावरून तुम्हाला या तिथीचा महत्त्व लक्षात आला असेल. आणि या तिथीची महत्त्व फक्त हिंदू धर्मातच आहे का, असं नाही, जैन धर्मामध्ये सुद्धा या दिवशी व्रत करायला महत्त्व आहे. ऋषभदेव यांनी पूर्वत्व प्राप्त करण्यासाठी 1 वर्षाच्या काळात अन्नपाणी ग्रहण केलं नाही आणि व्रत समाप्तीनंतर त्यांनी हस्तिनापूरच्या श्रेयास नामक राजाकडे उपास्याच्या रसाच प्राशन केलं. त्यानंतर त्या राजांच्या राज्यात अन्नधान्यांचा कधीही क्षय पडला नाही. त्यामुळेच अक्षय तृतीय इश्रू तृतीय असेही म्हणतात. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे, या तिथीला दान करा म्हणताय, पण काय दान करायचं, तर उन्हाचे दिवस आहेत, त्यामुळे या दिवशी तुम्ही पाण्याचा घडा दान करू शकता. उन्हासाठी छत्री किंवा पायात घालायचे चप्पल, बूट, जोडे ज्याला म्हणतात ते दान करू शकता. अक्षय तृतीयेला कृतयुग संपून त्रेता युग सुरू झाला आहे असंही मानलं जातं. त्यामुळे या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामांची सुद्धा पूजा केली जाते. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ अक्षय असतं, म्हणजे कधी न संपणारं असतं अशी मान्यता आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे नवीन घरात प्रवेश करणं, नवीन वस्तू घेणं, मोठे आर्थिक व्यवहार करणं हे काम तर शुभ असतातच. या दिवशी महर्षी वेदव्यासांनी महाभारत ग्रंथांची रचना करायला सुरुवात केली असंही मानलं जातं. म्हणजे विचार करा, महाभारतांचा ग्रंथ आजही लोकांमध्ये किती लोकप्रिय आहे. महाभारत आपल्याला आजही दिशा दाखवतो, म्हणजे भारताची कीर्ती ही कधी न संपणारी आहे.
आणि महाभारतांचे लेखन जे केलं व्यासानी ते अक्षय तृतीयेला सुरू केलं. यावरूनच आपल्या लक्षात येईल की अक्षय तृतीयेला सुरू केलेलं काम हे किती लांबपर्यंत टिकतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी जी उपासना करायला सांगितली जाते त्यामध्ये अजून एक गोष्टीचा समावेश आहे आणि तो म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून भगवतीच्या 18व्या अध्यायांचा पठण करावं किंवा तो श्रवण करावा. कमीत कमी असंही मानलं जातं की मंडळी अक्षय तृतीय आपल्या आयुष्यात संपन्नता घेऊन येत असते. ती संपन्नता कायम आपल्या आयुष्यात टिकावी यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी दानधर्म पूजा अर्चना केली जाते. आणखीन एक घटना ज्यांच्या महाभारतात उल्लेख आहे. महाभारतानुसार याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना त्यांच्या वनवासात अक्षय पात्र दिलं होतं. हे अक्षय पात्र म्हणजेच ते कधीही रिकामं होत नसायचं. कायम अन्नाने भरलेलं असायचं, ज्यातून पांडवांना अन्न मिळत असे. अनेक पौराणिक कथाचा संदर्भ या अक्षय तृतीय तिथीचं महत्त्व समजून सांगताना देता येईल. एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की ही तिथी खूप महत्त्वाची आहे. या तिथीला पूजा अर्चना दानधर्म नक्की करावा, पण त्याचबरोबर काही नियमसुद्धा पाळावे. अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही खोटं बोलू नये. अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात वादविवाद भांडण कटकटी अजिबात करू नये, त्यामुळे आर्थिक नुकसान होतं. माता लक्ष्मी नाराज होते. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढा वेळ आपल्याला ईश्वरी उपासनेत घालवता येईल ते ईश्वरी उपासनेमध्ये घालवावा आणि आपल्या खिशात परवडेल त्याप्रमाणे दानधर्म करावा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्वी व्हिडिओसाठी स्वामी आई चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओज नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.